नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ती सर्वशील संपन्न, श्रद्धावान, उपासक, उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय. जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या सुखासाठी, मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. अट्टकथा गाथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही काही महिन्यापासून व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने कल्पना मून मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. कल्पना मॅडम. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आवाज येतोय माझा? हो येतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम. या व्याख्यानात कथाबद्दलचे विविध पैलू मॅडम आपल्यासमोर मांडणारच आहेत आज. आणि माझ्यासोबत आपण सर्व उत्सुक असाल मॅडमचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. तर आजचे व्याख्यान क्रमांक आहे 26. पुण्यपाती जातक वर्णना आणि किंफल जातक वर्णना अशा 2 जातक कथा आहेत. आजच्या व्याख्यानाला ऐकायला आपल्या परिचयाचे धम्मसाग ग्रुपचे ॲडमिन तसेच सर्वांना संधी देण्याचे जसे सूत्रसंचालन करण्यासाठी आणि त्रिसरण म्हणण्यासाठी आपल्याला नेहमी संधी देतात अशा आजच्या आपल्या व्याख्यानकार नैना मॅडम आहेत. मॅडमचं BCom झालेलं आहे. मॅडमचं बॅचलर इन लायब्ररी सायन्स केलेल्या मॅडमनी 2005 पासून लायब्ररीचं काम करीत आहे. मॅडमना पाली साहित्य आणि बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याची आवड आहे. सोबत त्या पूजनीय भंते देवानंद यांचे मार्गदर्शन असणारे धम्म प्रशिक्षण शिबिरे ते चालवत असतात. मॅडमचा थोडक्यात परिचय सांगितले आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इमिना सक्कारेण तं बुद्धं अभिपूजयामि. इमिना सक्कारेण तं धम्मं अभिपूजयामि. इमिना सक्कारेण तं संघं अभिपूजयामि. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करते. पूजनीय बनतेची देवानंद यांना पण वंदन करते. ज्या बाबासाहेबांमुळे आपण आज या सुस्थितीत आहोत त्यांना, त्यांच्या कार्याला अभिवादन करते. धम्मसाकच्या समूहाने मला आज 2 जातक अट्टकथावर मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या दयानंदजी मिसाळकर सरांना खूप खूप धन्यवाद. या जातकांवर मार्गदर्शन करण्यासाठी
वैशाली गायधनी मॅम, मिसाळकर सर आणि नेल्सन डाळिंबे यांनी मला जे मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप मेत्ता आणि आभार. जे धम्माचे शब्द आतुरतेने श्रद्धेने ऐकतात त्यांच्यासाठी निब्बाणाचे दार खुले असते. म्हणून सर्वांनी हे मार्गदर्शन, जातक कथावरील मार्गदर्शन श्रद्धेने ऐकावे ही विनंती करते. ही जी जातक कथा आपण इथे समजावून घेत आहोत तर ती सम्मा संबुद्धांनी स्वतःची पूर्वीची जन्म सांगण्यामागील प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला या जातक अट्टकथामधून दिसतात. जातक अट्टकथाच्या पचुपन्नात एखादा भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांचे पूर्वीचे जन्मीचे संस्कार म्हणजे ते पूर्वी कसे होते आणि आताही तसेच आहेत असे आपल्याला जेव्हा बुद्ध त्यांच्या पूर्वीच्या जन्माचे जातक सांगतात, प्रसंग सांगतात तेव्हा समजते. आणि ज्यात बोधिसत्वांचे आचरण हे सुचरित असल्याने ते पारमी पूर्ण करताना दिसतात आणि ज्या व्यक्तीला त्याच्या संदर्भावरून, ज्या व्यक्तीच्या संदर्भावरून, प्रसंगावरून हे जातक सांगितले जाते तो व्यक्ती सुद्धा ते जातक संपल्यानंतर, त्या देसनेनंतर कोणत्या ना कोणत्या फलात प्रतिष्ठित होत असतो. शिवाय त्यांच्या समोर, ज्यांच्या समोर हे जातक सांगितले जाते त्या पूर्ण समूहाला, मग कोणताही संघ असो, परिसा असो, त्यांना या धम्माचा लाभ होतो. हे ह्या जातकाचे महत्वाचे, जातक अट्टकथांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि जातक अट्टकथा हा अद्भुत असा धम्म आहे. तर आपण ह्या दोन्ही जातकांची माहिती करून घेऊया पाली कोटेशनने. हे आसीस वग्गामधला 6वा जो वग्गा आहे त्या आसीस वग्गामधले हे दोन जातक आहेत. 53 नंबरचे जातक आणि 54 पुन्नपाती जातक वर्णना आणि किमफल जातक वर्णना. तर आपल्याला इतके 3 वर्ष माहीतच झालेलं आहे की जातक ऍक्च्युली त्रिपिटकात कुठे आहे. त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक आहे, सुत्त पिटकामध्ये खुद्दक निकाय आहे, खुद्दकामध्ये जातक आहे आणि जातकामधले हे दोन जातक आज मला समजून देण्याची संधी मिळाली आहे. तर पहिले जे जातक आहे त्या जातकाचं नाव आहे पुन्नपाती जातक वर्णना. या जातकामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे लुटारू असतात ते लुटण्यासाठी कसे आपल्या प्रॉडक्टचं वर्णन करतात, अनाथपिंडकांना लुटण्याचा प्रयत्न करतात. पण अनाथपिंडक मात्र प्रज्ञावान असतात, त्यांना माहित असतं आणि ते स्वतः पण नसतात. ते या आपल्याला कथेवरून समजूनच येईल, याच्यामध्ये तसा संदर्भच आलेला आहे. परंतु ते त्यामध्ये फसत नाही, ते त्यांना पळवून लावतात. शिवाय ते जे घडलेलं आहे ते तथागतांपर्यंत नेतात, मग तथागत ते जातक सांगतात. अशा प्रकारे पुण्यपाती जातक आहे. तर आपण पाली कोटेशनने सुरुवात करूया. ही गाथा जी बोधिसत्वांनी म्हटलेली आहे आणि सम्मा संबुद्धांनी नंतर अतीत कथा सांगताना सांगितलेली आहे. तर गाथा अशी आहे, तथैव पुन्नपातियो अय्यायवत्तते कथा आकारणेन जानामि न च अयं बद्धिका सुराति. तर ही गाथा तथैव पुन्नपातियोति इदं सत्था जेतवने विहरंतो विसवारुणी आरभ्य कथेसी. ही जी गाथा आहे ती शास्त्रांनी, तथागतांनी जेतवनात राहत असताना विष मिश्रण केलेल्या, विष मिश्रित अशा दारूच्या संदर्भात सांगितलेली आहे. आता ती कशी या विष मिश्रित दारूच्या संदर्भात सांगितलेली आहे ती आपण समजून घेऊया. एकं समयं सावध्यं सुराधुत्ता सन्निपत्तित्वा मंत्रयींसु. एके वेळी श्रावस्तीमध्ये जे सुराधुत्त म्हणजे सुरा म्हणजे दारू, धुत्त म्हणजे धूर्त, साधा शब्द आहे जो आपल्याला सर्वांना समजू शकेल. आणि सुरा हा शब्द आपण समजू शकतो कारण आपल्याला जे 5वं शील आहे पाणाती पाता त्याच्यामध्ये सुरा मेरे मज्जपमाद ठाणावरून आपण सुरा हा शब्द ओळखू शकतो. तर सुरा धुत्त
म्हणजे दारू पिणारे अट्टल दारुडे आपण म्हणू शकतो. सन्निपतित्वा मंतईंसु म्हणजे एकत्र झाले आणि चर्चा करू लागले. सुरामूलम नो खिन्न कहनु खोल अभिसामाती. आपल्याकडे दारूचे पैसे द्यायला दारूसाठी पैसे नाहीयेत, किंमत द्यायला, दारूची किंमत द्यायला पैसे नाहीयेत, तर आपण कसे काय बरं मिळवायचे. अथेको कख्खळ धुतो आह. कख्खळ धुतो म्हणजे धटिंगण, धुत्त म्हणजे धूर्त. आह म्हणाला काय म्हणाला तो. मा चिंतित अथेको उपायोती. तुम्ही चिंता करू नका, आपल्याकडे एक उपाय आहे. कत्रो उपायो नामाती. मग बाकीचे म्हणाले काय उपाय आहे, आम्हाला पण सांग. मग तो उपाय सांगू लागला. आता त्याचा उपाय बघा. अनाथ पिंडको अंगुली मुद्दिका पिळंदित्वा मठ्ठ साटक निवत्थो राज उपठ्ठान गच्छती. तर आता ह्या लुटारूंनी लुबाडायचं ठरवलं. मग कोणाला पकडायचं, तर अनाथ पिंडकांना. अनाथ पिंडक आहे ते अंगुली मुद्दिका म्हणजे सोन्याच्या अंगठ्या घालून, मठ्ठ साटक निवत्तो उंची वस्त्र घालून राजवाड्यात जातो. मयं सुरापातीयं विषयीकरणं भेषजं पकिपित्वा आपानं सज्जेत्वा निषेधित्वा. म्हणजे आपण काय करूया, सुरा पात्र म्हणजे दारूचं भांड, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स करून मिसळून, आपानं म्हणजे त्यांचा जो गुत्ता असेल तो, सज्जेत्वा सजून, निषेधित्वा बसून, अनाथ पिंडिकस्य आगमन काले. अनाथ पिंडक येताना इतो एही महासिद्धीती पपुसित्वा. महाश्रेष्ठी इकडे या असे बोलून, तं सुरं पायत्वा मग त्यांना ही दारू पाजून, विषयीभूत मग ते बेहोश झाल्यावर, बेशुद्ध झाल्यावर, अंगुली मुद्दिकाचं साटकेचं गहेत्वा सुरामूलं करिसामाती. काय करूया, जेव्हा ते बेशुद्ध होतील तेव्हा आपण त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या आणि उंची वस्त्र विकू आणि आपले दारूची किंमत पोस्ट करू, असे हे लुटेरू म्हणायला लागले. एका लुटेरूने सांगितलं, ते साधू ती संपटिच्छित्वा तथा कत्वा. मग ते ठीक आहे असं म्हणून, तसंच करून, जसं ते बोलले की आपण असं मिश्रण करू, त्या दारूमध्ये गुंगीचं औषध मिसळू, असं बोलून मग तसं केलं. आणि तसं करून सेठीच आगमन काले पटिमग्गं गंत्वा. जेव्हा अनाथ पंडक श्रेष्ठी त्या बाजूला येत होते तेव्हा त्यांच्या सामोरे जाऊन, स्वामी इतो तावा गच्छत. स्वामी तुम्ही इकडे या जरा. अयं अम्माकं संतिके अतिमनापासुरा. आमच्याकडे की नाही खूप अशी रुचकर दारू आहे. थोकं पिवित्वा गच्छताती वदींसु. तुम्ही थोडी प्या आणि जा, असे ते त्यांना म्हणू लागले. आता हे अनाथ पिंडकांना बोलल्यानंतर अनाथ पिंडक काय त्याच्यावर प्रतिक्रिया करतायत. सोतापन्नो अर्य सावको किंग पिविसती. बघा, आपल्याला याच्यामध्ये, या जातकामध्ये एक संदर्भ मिळतो की अनाथ पिंडक काय आहेत, सोतापन्न आहेत. आर्य श्रावक सुद्धा म्हटलेला आहे. आर्य श्रावक कोण असतो, जो आर्य अष्टांगिक मार्गावर चालून धम्मामध्ये प्रतिष्ठित असतो, तो आर्य श्रावक. आणि इथे तर अनाथ पिंडक सोतापन्न आहे. सोतापन्न असा आर्य श्रावक दारू पियेल का. आता आपण सोतापन्न केव्हा होतो व्यक्ती, जेव्हा त्याचे 3 संयोजन जातात. कुठले 3 संयोजन जातात, तर विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श आणि सक्काय दिट्ठी. हे जेव्हा 3 संयोजन जातात तेव्हा तो व्यक्ती सोतापन्न होतो. विचिकिच्छा म्हणजे शंका, म्हणजेच बुद्ध, धम्म आणि संघावर घेतलेली असलेली शंका. हे पहिले संयोजन सोतापन्न जेव्हा होतो व्यक्ती तेव्हा निघून जाते. त्यामध्ये शंका असतात नाही का. विचिकिच्छा म्हणजे बुद्ध, हे त्याच्या मनात
श्रद्धा उत्पन्न होते विचिकित्सा जाऊन. बुद्ध हे दसबल तनुज आहेत आणि बुद्धांमध्ये संबुद्धांमध्ये अप्रमाणात असे गुण आहेत, म्हणजेच अपमानो बुद्धो असे आहेत. त्याचप्रमाणे धम्माचे सुद्धा अपमानो अप्रमाण असे गुण आहेत. धम्म सुद्धा कसा आहे, अपमानो आहे. आणि संघ सुद्धा अपमानो आहे. संघ हा पुण्यक्षेत्र आहे, त्यामध्ये कितीही घ्यावे तरी हे पुण्यक्षेत्र असे आहे की जे अपमेय आहे, अप्रमाणित आहे. अशा प्रकारची श्रद्धा डेव्हलप होते, दृढ होते, तेव्हा ही विचिकित्सा संयोजन जाते. तेव्हा हा व्यक्ती पहिलं संयोजन गेलं. दुसरं संयोजन शीलबद्ध परामर्श. शीलबद्ध परामर्शचा अर्थ असा आहे की चुकीच्या दृष्टिकोनातून जो प्रॅक्टिस केली जाते, शीलाबद्दल जी प्रॅक्टिस केली जाते त्याला शीलबद्ध परामर्श असे म्हणतात. शीलबद्ध म्हणजे प्रॅक्टिस करणे, पर म्हणजे दूर, आणि आमस्स म्हणजे अटॅच, म्हणजे की ज्याला जी गोष्ट नाही त्याला आसक्त होणे, त्याला चिकटून राहणे, असं हे शीलबद्ध परामर्श त्यामधून निघून जात आहे दुसरं संयोजन. तेव्हा तो व्यक्ती सोतापन्न आहे असे म्हणू शकतो आपण. आणि तिसरी आहे सक्काय दिट्ठी. सक्काय दिट्ठी म्हणजे आपल्याला सक्काय दिट्ठीसाठी प्रॅक्टिस करावी लागते. सक्काय दिट्ठी म्हणजे काय विषयाची आसक्ती. हे शरीर मी आहे, हे शरीर माझे आहे, हे संयोजन, हे तिसरं संयोजन जातं. हे तिन्ही संयोजन जेव्हा नाहीशी होतात तेव्हा तो व्यक्ती सोतापन्न होतो. तेव्हा असा हा सोतापन्न आर्य श्रावक अनाथपिंडक दारू पिणार का? नाही, त्याच्यासाठी तर ते अनर्थ सारखंच आहे, अर्थच नाहीये. पण इमे धुते परिगणनी सामाती, पण या धुरतांना मी काय करेन, इथे उघड करेन असं म्हणून ते संग आपान भूमी गंतवा ते संग किरियंग ओलोकेत्वा, म्हणजे त्यांच्या गुत्त्यात जाऊन त्यांचं कटकारस्थान पाहून अयं सुरा इमे हि इमिना नाम कारणेन योजिताती न्यत्वा, यांनी ही सुरा, ही दारू या कारणाने बनवलेली आहे असे जाणून इतो दानी पठ्ठाय इमे इतो पलापे सामीती चिंतेत्वा, यांनी ही दारू या कारणासाठी केलेली आहे, तर मी आता यांना इथून पळवून लावेन असा विचार करून त्यांना आता बोलायला लागले. आता आपण इथे आणखीन एक गोष्ट समजून घेऊ शकतो की हे जे याच्यावरून की हे जे लोक आहेत, लुटारू लोक आहेत, ज्यांनी ती दारू सजवलेली आहे, म्हणजेच काय करत आहेत, ती लुटण्यासाठी ते काय करत आहेत, ते ऍडव्हर्टाइज करत आहे की आमची दारू कशी आहे. अशा प्रकारे त्यांनी हा एक प्लॅन केलेला आहे, त्याचा एक छलावा आहे. आणि हो, हा अनाथपिंडकांना माहित झालेला आहे, आणि म्हणून अनाथपिंडक विचार करतात की हे जसे मला आता फसू पाहतायत, मी गेल्यानंतर ते इतरांना पण फसवतील, आणि म्हणून ह्या लोकांना मी इथून पळवूनच लावतो असा विचार करून ते त्या लोकांना म्हणाले, अरे दुट्ट धुता, अरे दुष्टांनो, धूर्तांनो, तुम्हे सुरापातीयं भेषजं पखिपित्वा आगता आगते पायत्वा विषयिकत्वा विलुम्पि सामाति आपान मंडलं सज्जेत्वा निसिन्ना केवलं इमं सुरं वन्नेथ एकोपि तं उक्खिपित्वा पिबितुं न उत्सहति. तर काय म्हणत आहेत त्यांना, अरे दुष्टांनो, धूर्तांनो, तुम्ही ह्या दारूच्या पात्रामध्ये औषध मिसळून, गुंगीचं औषध मिसळून जो येत आहे त्यांना बेशुद्ध करून लुबाडण्यासाठी हे गुत्ता सजवला आहे, आणि तुम्ही बसले आहात केवलं इमंग सुरंग म्हणण्यात. आणि बघा कशी ऍडव्हर्टाइज करतायत ते, ही दारू कशी आहे, खूप सुंदर आहे, खूप रुचकर आहे, म्हणजेच काय करत आहेत, ती सांगत आहेत, त्याचं वर्णन करत आहेत. एकोपी तंग उक्खी पित्वा पिवीन तू न उसती, तुमच्यापैकी एकही ती दारू प्यायला उद्युक्त झालेला नाहीये. म्हणजेच काय आहे की याच्यामध्ये, या दारूमध्ये गडबड आहे.
सचेयं अयोजिता असं इमं तुम्हेव पिवे याथाती. जर हे असं नाहीये तर तुम्हीच प्या ही दारू, असं बोलून त्यांनी असं बोलल्याबरोबर मग त्यांना कळलं की आता आपण उघडे पडलो. मग ते धूर्त अशा बडबड केल्यानंतर असं सांगितल्यानंतर तिथून पळून गेले. आणि ते पळून गेल्यानंतर मग अनाथपिंडक अत्तनो गेहं गंत्वा धुतेहि कत्त कारणं तथागतस्य आरोचेसामेति चिंतेतो जेतवनं गंत्वा आरोचेसी. म्हणजे त्यांना पळवून लावल्यानंतर घरी जाताना ह्या धूर्तांचं जे कटकारस्थान आहे ते मी कोणाला सांगीन तर तथागतांना सांगीन. अशा प्रकारे विचार करून जेतवनात जाऊन तथागतांना सांगितलं. इथे आपल्याला एक मुद्दा असा मिळतो की अनाथपिंडक जसे विचार करतात की ही जी घटना घडली आहे तर मी तथागतांना सांगितली पाहिजे जे माझे धम्म मार्गदर्शक आहेत. तर आपण आपल्या जीवनात अशा घटना आपल्या धम्म मार्गदर्शकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घेतो का? आपले धम्म मार्गदर्शक कोणी आहेत का? तथागत तर आता नाही आहेत, पण तथागतांनी सांगितलेल्या धम्मामध्ये प्रतिष्ठित असे कल्याण मित्र यांचे धम्म मार्गदर्शन आपण वेळोवेळी अशा ज्या काही घटना असतील त्या घटना त्यांना सांगून असे धम्म मार्गदर्शन घेतले पाहिजे. असाही मुद्दा आपल्याला ह्यातून स्पष्ट होताना दिसतो. तर जेव्हा ते तथागतांजवळ जातात आणि तथागतांना ही कथा कथन करतात तेव्हा तथा काय म्हणतात, सत्था इदानी ताव गहपती ते धुत्ता तंग वंचेतु कामा जाता पुब्बे पण पंडितेपि वंचेतु कामा आहे सुंती वत्वा तेन याचितो अतितं आहरी. शास्ता म्हणतात गृहपती हे जे लुटणारे लोक आहेत ते आताच तुला फसवण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत असे नाही, तर पूर्वी सुद्धा शहाण्या आणि पंडित लोकांना यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे हे सांगून याचना केल्यानंतर अतितंग आहारी. याचना केल्यानंतर काय सांगितलंय, पूर्वीची जी भूतकाळातली गोष्ट आहे म्हणजे जातक आहे ते सांगितलं. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, पच्चूपन्नाचा भाग बघितला आणि आता सम्मा संबुद्ध जातक सांगत आहेत. हा आता अतीत मध्ये येतोय आपण. सम्मा संबुद्ध जातक सांगत आहेत, अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारयन्ते बोधिसत्तो वाराणसी सेट्टी अहोसी. पूर्वी वाराणसी मध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व वाराणसीचा श्रेष्ठी होता. तदापि ते धुत्ता एवमेव समन्तेत्वा सुरं योजित्वा वाराणसी सेट्टिस आगमन काले पटिमग्गं गंत्वा एवमेव कथयेसु. म्हणजे जसं त्यांनी आताच्या वेळेला अनाथपिंडकांना जसं हे धूर्तांनी दारुड्या लोकांनी घेरलं, दारूमध्ये हे मिक्स केलं, गुंगीचं औषध मिक्स केलं, तशा प्रकारे त्यावेळेला बोधिसत्व असताना त्यावेळच्या धूर्तांनी सुद्धा लुटारूंनी सुद्धा हे जे दारू तशी बनवली आणि जेव्हा वाराणसी श्रेष्ठी येत होते त्यांच्या सामोरे जाऊन मग एक बोलू लागले, सेट्ठी अनथी कोपी हुत्वा ते परिगणनु तू कामा गंत्वा ते संकिरियं ओलोकेत्वा. श्रेष्ठींनी मग ह्यांना हे सर्व पाहून आणि हे काय अनर्थ करत आहेत ह्यांना आपण उघडं पाडलं पाहिजे असा विचार करून हे पाहून इदं नामे ते कातू कामा यांनी या कारणासाठी हे काम केलेलं, या कामासाठी त्यांनी ही योजना केलेली आहे. पला पेसामेती इतोती चिंतेत्वा यांना मी पळवून लावेन असं विचार करून
हे मनात विचार केला की यांनी यासाठी ही योजना केलेली आहे, तर मी यांना पळवून लावेन. तर इथे पण आपल्याला दिसत आहे की यांना पळवण्यामागे बोधिसत्वांचा विचार काय आहे की त्यांची करुणाच आहे, की हे आता मला इथे लुबाडणार आहेत आणि मी गेल्यानंतर मात्र इतरांना लुबाडणार, तर ह्यांना पळवून लावलं पाहिजे. म्हणून त्यासाठी ते आता कुठे जात होते, खरं तर राजवाड्यात जात होते. पण यांनी त्यांना गाठलंय या लुटारूंनी, दारुड्यांनी. तर तेव्हा त्यांना मी पळवून लावेन असा विचार करून भोतो धुता सुरंग पिवित्वा राजकुलं गंतु नाम अयुत्तंग. काय म्हणाले ते, धुरतानो दारू पिऊन राजकुळात जाणं अयोग्य आहे. राजानं दिसवा पुन्हा गच्छंतो जानेसामी. म्हणजे मी राजाला पाहून काम उरकून परत येतो. तुम्ही इधेव निषिद्धताती, आणि तुम्ही काय करा, तोपर्यंत इथेच बसा. राजोपठानं गंत्वा पच्छागच्छी. आणि मग राजवाड्यात जाऊन काम उरकून परत आले. मग परत आल्यानंतर परत जे त्यांनी योजना केलेली त्याप्रमाणे तिथे वाट बघतच होते. मग त्यातला एक धूर्त म्हणाला, इतो येथ स्वामी ती. काय म्हणतो तो, स्वामी जरा इकडे या. सोपी तथ्थ गंत्वा भेसज्जेने संयोजिता सुरापातियो ओलोकेत्वा एवं आह. तो पण तिथे जाऊन ते गुंगी मिसळलेलं जे दारूचं पात्र होतं ते पाहून एवं आह म्हणाले. भोंतो धुता तुम्हा किर्या मयं न रुच्यती. धुरतांनो, तुम्ही जे काय काम केलेलं आहे ना, जसं जे तुम्ही करत आहात ते मला बिलकुल पसंत नाहीये, ते बिलकुल आवडले नाहीये. तर का नाही आवडले? तुम्हा सुरापातियो यथापुरीत आवटिता. काय सांगत आहेत ते, तुमचं सुरापात्र आहे ना ते परिपूर्ण भरलेलं आहे. पुन्हा पातियो म्हणजे पूर्ण भरलेले आहे. जे दारूचं पात्र आहे ना ते यथापुरीत आवठेता पूर्णपणे भरलेलं आहे. तुम्ही केवलं सूरं वण्येथ न पण पिवथ. तुम्ही केवळ ह्या दारूचं वर्णन करत आहात, ऍडव्हर्टाईज करत आहात, पण पीत मात्र नाही आहात. त्या दारूचं केवळ वर्णन करत आहात, कारण दुसऱ्यांना लुबाडण्यासाठी असं त्यांना म्हणायचंय. सच्चायं मनापास सच्चायं मनापास तुम्हीही पिबेयात. जर ही रुचकर आहे तर तुम्हीच प्या. इमाय पण विष संयुक्ताय भवितव्यंती. म्हणजेच ही विष घातलेली दारू आहे. ते संग मनोरथं भिंदंतो इमं गातम आह. अशा प्रकारे त्यांच्या मनोरथांचा, त्यांच्या इच्छांचा चक्काचूर करून बोधिसत्वांनी ही गाथा म्हणाले. तथैव पुन्हा पातियो अय्याय वर्तते कथा आकारणेन जानामी न च अयं बद्धिका सुराती. म्हणजे तथैव हे पात्र पूर्णपणे भरलेलं आहे, पात्र पूर्णपणे भरलेलं आहे. आणि तुम्ही सांगताय, वर्णन करताय, खूप रुचकर आहे, खूप रुचकर आहे, खूप रुचकर आहे असं सांगताय, आणि इथे तर पात्र पूर्णपणे भरलेलं आहे. म्हणजेच ह्या कारणाने मी जाणलेलं आहे की नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करताय, आणि म्हणून ही दारू चांगली नाहीये. अशा प्रकारची ही गाथा बोधिसत्वांनी इथे सांगितली. सत्था इमं धम्मदेशनं आहरित्वा जातकं संमोधानेसी तदा धुत्ता इतरही धुत्ता वाराणसी सेट्टीपन अहमेव अहोसींती. अशा प्रकारे शास्त्रांनी इथे धम्मदेशना सांगून जातकाची फोड केली की ते जे लुटेरे होते, लुटणारे ते वेगळे होते, हे लुटेरे वेगळे होते, परंतु वाराणसी श्रेष्ठी तर मीच होतो. अशा प्रकारची ही कथा सांगितली. तर या कथेमधून आपल्याला असा बोध घेता येतो
की आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला कितीतरी लुटारू ऍडव्हर्टाईज करत असतात, हे घ्या ते घ्या, इतक्या टक्क्यांनी तुम्हाला देत आहोत. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला लुटारू आहेत, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी अवेअर असलं पाहिजे आणि कशामध्ये फसलं नाही पाहिजे. आणि यामध्ये बोधिसत्वांची प्रज्ञा दिसते की बोधिसत्वांनी पण ओळखलं की ही जी दारू आहे ती नक्कीच काय मिश्रित आहे, विषमिश्रित आहे. आणि कुठल्या कारणांनी ओळखलं त्यांनी, त्यांच्या याच्यामधूनच त्यांची प्रज्ञा पारमी दिसते आपल्याला. आणि शिवाय त्यांची करुणा पण दिसते की ज्यांनी त्यांना हाकलून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण ही कथा इथे पूर्ण केली. आता आपण दुसऱ्या कथेला सुरुवात करूया. दुसरी कथा आहे किंफल जातक वर्णना. दुसरी जातक वर्णना आहे. गाथा अशी आहे, ना अयं रुखो दुरारुहो नपि गामतो आरका आकारणेन जानामि ना अयं साधुफलो दुमोती. आता ही जी कथा आहे, ह्या कथेमध्ये आपल्याला एक असं दिसून येतं की फळ जाणणारा एक फळ जाणकार आहे, फळ जाणणारा व्यक्ती आहे. त्या फळ जाणणाऱ्या व्यक्तीला उद्देशून ही गाथा सांगितलेली आहे. तर भिक्खू जेव्हा एक सांसारिक व्यक्ती असतो, तो भिक्खूंना उद्यानात, सारांश मध्ये आधी कथा सांगते, तो उद्यानात भिक्खूंना निमंत्रित करतो, बुद्ध प्रमुख भिक्खूंना, भिक्खू संघाला. आणि निमंत्रित केल्यानंतर त्यांना खाद्य आणि पेज दिल्यानंतर त्याचा तो उद्यानामध्ये खूप सारी फळं असतात. मग तो आपला जो उद्यानपाल असतो त्या उद्यानपाल्याला सांगतो की तू ह्या सर्व भिक्खूंना आंबा आणि जी जी दुसरी फळं आहेत ती फळं दे. आणि तो असा असतो, जो उद्यानपाल असतो तो फळ जाणणारा असतो, म्हणजे फळाला जाणणारा असतो, फळ पारखी असतो. तर तो पण त्यांना सांगत असतो की हे फळ असं आहे, हे फळ तसं आहे, ते फळ तसं आहे, आणि त्याप्रमाणे ते फळ असतं. मग त्यावेळेला हे भिक्खूंना आश्चर्य वाटतं की अरे, हा जसा सांगत आहे त्याप्रमाणेच कसं काय ही फळं आहेत ना, म्हणजे तो किती कुशल आहे फळ जाणण्यामध्ये. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आपण हे जाऊन तथागतांना सांगितलं पाहिजे. आणि मग तिथे जाऊन ते तथागतांना सांगतात. तेव्हा तथागत एक अतीत सांगतात की आत्ताच असा हा फळ कुशल उपासक नाहीये, तर पूर्वी सुद्धा असे फळ पारखी असे लोक होते. अशा प्रकारची ही कथा आहे. आता आपण ती कथा पाली कोटेशन वरून समजून घेऊ. नायं वृक्को दुरारुहाती, म्हणजे ही जी गाथा आहे ती इदं सत्था जेतवने विहरंतो एकं फलकुशलं उपासकं आरब्ध कथेसी. एका फळ कुशल असलेल्या उपासकांना, म्हणजे फळ जाणणाऱ्या फळ पारखी असणाऱ्या उपासकाला उद्देशून ही गाथा सांगितली आहे. एको किर सावत्थिवासी कुटुंबिको बुद्ध प्रमुखं भिक्खू संघं निमंत्रित्वा अत्तनो आरामे निसिदापेत्वा यागु खज्जकं दत्वा उय्यानपालं आनापेसी भिक्खुई सद्धिं उय्याने विचरित्वा अय्यानं अंबादीनी नाना फलानी देहीती. म्हणजेच काय, तर एक श्रावस्तीमध्ये कुटुंबिक म्हणजे संसारिक म्हणू शकतो आपण, जे गृहस्थ संसारिक असतात ते. तर तो त्याच्यापैकी एक जो संसारिक गृहस्थ असतो तो बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला निमंत्रित करून अत्तनो आरामे, आपल्या वनात निसिदा पेत्वा, बसून, निमंत्रण करून बसून, यागू खज्जकं दत्वा, यागू म्हणजे पेस, खज्जकं म्हणजे खाण्याचे पदार्थ देऊन, उय्यान पालंग आनापेसी, आणि उद्यानपाल्याला सांगतो
की भिक्खुई सद्दी उयानं विचरित्वा, भिक्खूंबरोबर उद्यानात जाऊन त्यांना आंबा आर्यांना आंबादिनी नाना फलानी देहिती, आर्यांना काय देशील? आंबा आणि जे जे नाना इतर फळं आपल्या उद्यानात आहेत ते फळं तू देशील. एक संसारी जो आहे तो बुद्ध प्रमुख भिक्खू संघांना निमंत्रित करतो आपल्या उद्यानामध्ये आणि खाद्यपदार्थ देऊन आपल्या उद्यान पाल्याला म्हणजे माळीला सांगतो की जी काही उद्यानात आंबा वगैरे फळं आहेत ती तू त्यांना दे. तो साधू ती पटिशून्यत्वा, तो साधू असे म्हणून भिक्खू संघं आदाय उयाने विचरंतो, म्हणजे ठीक आहे, साधू म्हणजे ठीक आहे असे म्हणून भिक्खू संघाला घेऊन उद्यानात विचरंतो, उद्यानात वनात विचरण करत असता. रुक्खंगोलोकेत्वाव म्हणजे फक्त झाडाला पाहून, एतं फलं आम एतं न सुपकं एतं सुपकंती जानाती, म्हणजे हे फळ कसं आहे? कच्चं आहे, हे कमी पिकलेलं आहे, हे पिकलेलं आहे असा तो जाणणारा आहे. यंसो वदती तं तथैव होती, तो जसा सांगत होता ती फळं सुद्धा सेम तशीच होती. भिक्खू गंत्वा तथागतस्य आरोचेसे, मग भिक्खूंना वाटलं, अरे आश्चर्य वाटलं भिक्खूंना, कसा बरोबर ओळखत आहे हा व्यक्ती, किती कच्चा आहे, झाडालाच फक्त पाहून ओळखत आहे की हे फळ किती कच्चा आहे, हे कमी पिकलेलं आहे, हे पूर्ण पिकलेलं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग ते तथागतांजवळ आरोचेन्सू म्हणजे तथागतांजवळ जाऊन बोलले. म्हणते अयं उयान पालो फलकुसलो भूमियं टितोव रुखं ओलो हित्वा एतं फलं आम एतं न सुपकं एतं सुपकंती जानाती. म्हणते हा जो उद्यानपाल आहे, माळी आहे, तो कसा आहे? फलकुसलो, फलकुसलो म्हणजे फळ जाणणारा आहे, फळ पारखणारा आहे. तो भूमिय ठितोव म्हणजे जमिनीवर उभा राहून, रुखं ओलोकेत्वा फक्त झाडावर पाहून, एतं फलं आमं हे फळ कच्चं आहे, एतं न सुपकं हे फळ पूर्णपणे पिकलेलं नाही, एतं सुपकंती जानाती हे फळ पूर्णपणे सुकलेलं नाही पिकलेलं. एतं न सुपकं म्हणजे हे पूर्णपणे पिकलेलं नाहीये, हे पूर्णपणे पिकलेलं आहे असे जाणणारा हा माळी आहे. आणि तो जसे सांगत होता, यंसो वदती तं तथैव होती ती, आणि तो जसं सांगत होता तर ते फळ तसंच होतं. तेव्हा शास्त्रा काय म्हणतात? सत्था न भिक्खवे अयम एव उयानपालो फलकुसलो पुब्बे पंडितापि फलकुसला एव अहेसु ती वत्वा अतितं आहरी. तेव्हा शास्त्रा म्हणतात, भिक्खूनो आत्ताच असा हा फळपारखी नाही, फळपारखी माळी नाही, तर पूर्वी सुद्धा शहाणे आणि पंडित फळपारखी होते असे सांगून मग अतितं आहारी म्हणजे पूर्वीची गोष्ट सांगितली. मग आतापर्यंत आपण पाहिली ती पचुपन्न, आता आपण अतीत कथा पाहणार आहोत, जी सम्मा संबुद्ध सांगतात. का सम्मा संबुद्ध सांगतात? कारण भिक्खू जाऊन त्यांना सांगतात की हा असा फळपारखी आहे. तेव्हा मग बोधिसत्व सम्मा संबुद्ध सांगतात की आधी सुद्धा असे फळपारखी होते. तर ती कथा आता आपण पाहूया. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रजंकारयन्ते बोधिसत्तो सत्तवाहकुले निभ्भतित्वा वयपत्तो पंचैः सकटसतेहि वनिजं करोन्तो एकस्मिन् काले महावत्तनी अटवी पत्वा. किती मोठं वाक्य आहे ना. पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करीत असताना बोधिसत्व सारथी म्हणजे व्यापारी होता, श्रेष्ठी कुळात जन्मलेला, आणि वयपत्तो म्हणजे वयात आल्यावर पंचही सकटसतेही वनिजं करतो 500 गाड्यांना सोबत घेऊन व्यापार करत असताना एकस्मिन काले एकदा
महावत्तनी आठवी पतवा. कुठे? मोठ्या अशा रस्त्यावर, जिथे अरण्याच्या मोठ्या रस्त्यावर आल्यावर तिथे काय केलं? आठवी मुखे ठतवा. त्या अरण्याच्या तोंडाशी उभं राहून मग त्यांनी काय केलं? ते प्रमुख होते, तर त्यांनी सब्बे मनुष्य सन्निपाता पेतवा, सर्व मनुष्यांना एकत्र करून बोलवून इमिसा आठवीला विसरुखा नाम होती. हे जे अरण्य आहे, ह्या अरण्यामध्ये विसरुखा म्हणजे विषारी झाडं आहेत. विसरुखा नाम होती म्हणजे विषारी झाडे आहेत. विषपत्तानी, विषपुष्पानी, विषफलानी, विषमधुनी होती एव. त्याचे पानं पण कसे आहेत? विषारी आहेत. फुलं पण कशी आहेत? विषारी आहेत. फळं पण कशी आहेत? विषारी आहेत. आणि मध पण कसा आहे? विषारी आहे. तर पुब्बे तुम्हेही अपरिभूतं, तुम्ही कधीही असे पाहिले नाही ते. यांकिंची पत्तंग वा पुष्पं वा फलं वा पल्लवं वा मग अपरिपुच्छित्वा मा खादताती आह. तर तुम्ही कधीही न पाहिलेले फळ, फूल, पान, मध जे काही आता पाहाल, तर ते मला न विचारता, मला विचारल्याशिवाय मा खादता, खाऊ नका, असं त्यांनी सांगितलं. ते साधू ती संपटी छित्वा आठवी ओतरेसू. मग त्या मुखाशी येऊन सांगितलेलं सर्वांना जमा करून की जे आहे विषारी वण आहे, म्हणजे याच्यामध्ये झाडं जी आहेत त्या झाडा विषवृक्ष विषारी झाडं आहेत, त्यांची पानं, फुलं सगळी विषारी आहेत. तर तुम्ही त्याला मला न विचारता खाऊ नका. आणि मग त्यांनी प्रवास सुरू केला. आणि त्या लोकांनी पण सांगितलं ते साधू ती चपटी चितवा आठवी पोतरिन्सू, म्हणजे ठीक आहे असं म्हणून त्यांनी चालू केला प्रवास. मग आठवी मुखेच एकस्मी गामद्वारे, आता त्या अरण्याच्या मुखाशी आणि गावाच्या जवळ किम फलरुखो नाम थी, एक काय फळाचं, सौरंग फळ म्हणू शकतो आपण, पण असं फळाचं झाड होतं. तस खंद, साखा, पलास, पुफ, फलानी, सब्बानी, आंबस दिसान एव होती. बघा याच्यामध्ये आंब्यासारखं झाड दाखवलेलं आहे. तर हे त्याची जी शाखा, फांद्या, फुलं, पानं सर्व काही आंब्याच्या झाडासारखंच होतं. न केवल वन्न संठान तोव गंधरसेही पीस आम पक्कानी फलानी आंबफलस दिसान एव, म्हणजे फक्त त्याचा रंग आणि गंध ह्याच्यासारखा नव्हता, आम्रफलाचा सारखा नव्हता, तर ते त्याची चव सुद्धा पिकलेल्या आंब्याप्रमाणे होती आणि ते पूर्णपणे आम्रफळासारखं दिसत होतं. परंतु खादितानी पण हलाहल विसंगवीय टंखणं एव जीवित खयं पापेंती, परंतु जर का ते फळ खाल्लं तर जसं हलाहल विष आपल्या शरीरात गेल्यानंतर तो व्यक्ती तिथेच मरून पडतो, अशा प्रकारचं ते विषारी झाड, किंग फल रुखो, काय फल, सौरंग फल असं ते विषारी झाड होतं जे त्यांच्या समोर आलं. पुरतो गच्छंता एकच्चे लोल पुरुषा, म्हणजे तिथे जात असताना एकच्चे म्हणजे काही, लोल पुरुषा म्हणजे खादाड लोकांनी आंबरुखो अयंती संयाय फलानी खादींसू, हा काय आहे? आंबवृक्ष आहे. आता आपल्या भोरक्याने काय सांगितलंय हे लक्षात नाही आलं त्यांच्या, कारण खादाड आहेत ते. तर मग जे खादाड लोक आहेत त्यांनी आंब्यासारखा फळ दिसल्याबरोबर लगेच अरे हा आंबा आहे आपण खाऊया असं म्हणून ते फळ घेतलं आणि खाऊन टाकलं.
एकच्चे असे काही लोक होते. ओके. एकच्चे सत्तवाहं पुचित्वाव खादी सामाती हत्तेन गहेत्वा अठ्ठांसू. काही जणांनी काय केलं, जे आज्ञा पाळणारे होते तर ते खादाड नव्हते, तर त्यांनी काय केलं की आपण आपला जो भोरक्या आहे, नेता आहे, आपल्याला जो आणणार आहे, मुख्य आहे, तर त्याने आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की मी सांगितल्याशिवाय कुठलंही फळ, पान, फूल खायचं नाही. असं जे ऐकणारे लोक होते त्यांनी ते फळ हातातच धरून ठेवलं आणि उभे राहिले आणि म्हणाले, विचार केला की जेव्हा आपले येतील सार्थवाह तेव्हा आपण त्यांना विचारूया. आणि ते सत्तवाहे आगते. मग जेव्हा तो सार्थवाह आला तेव्हा विचारतात, अय्य इमानी आंबफलानी खादामाती पुचिंसू. मग ते आल्यानंतर विचारलं त्यांनी की हे जे आम्रफळ आहे ते आम्ही खाऊ का? तेव्हा बोधिसत्व त्या झाडाचं पहिल्यांदा पूर्णपणे निरीक्षण करतात त्यांच्या प्रज्ञेने आणि पाहतात, आणि निरीक्षण केल्यानंतर ते जाणतात. काय जाणतात बोधिसत्व न यंग अंबरुखोती नत्वा किं फलरुखो नामेस न यंग अंबरुखो मा खादित्वाती वारेत्वा ये खादिंसू. मग आपल्या प्रज्ञेने बोधिसत्व जाणतात की हे काय फळाचं, विषारी फळांचं झाड आहे, तर तुम्ही हा आम्रवृक्ष नाहीये, तुम्ही हे झाडाचं फळ खाऊ नका असं बोधिसत्व सांगतात. आणि परंतु ज्या खादाडांनी ते फळ खाल्लेलं आहे तर त्यांच्यावर तर बोधिसत्वांना करुणा येते. मग त्यांच्यासाठी त्यांना तर ते जाणणारे असतात. दुसरी फळ जे औषधी असतात, उलटी यायची, ती उलटी यायची औषध त्यांना देतात. वमा पेत्वा, ते बी म्हणा वमा पेत्वा. आणि मग त्यांना उलटी करून चतुमधुरंग पायत्वा निरोगे आकाशी. आणि त्यांना उलटी करून मग चतुमधुर काय, दही, मध, गूळ, तूप, हे चतुमधुर. ते आपण चतुर्मधुर जे आपण भन्तेंना सुद्धा देत असतो दान म्हणून, तर किती उपयोगी आहे बघा. तर ही उलटी करून विषारी औषध उलटी केल्यानंतर ते चतुर्मधुर देऊन त्यांना काय केलं, निरोगी आकाशी, त्यांना निरोगी केलं. अशी ही बोधिसत्वांची करुणा आपल्याला यातून दिसत आहे. आता हा इथे भाग झाला की बोधिसत्वांनी यांच्यासाठी काय केलं. आता हे झाड इथे गावाच्या वेशीवरती आहे, याला खूप सारी फळं आहेत. तर पूर्वी काय होत असेल अशी ही गोष्ट इथे दिलेली आहे. हा पॅरा आहे. पुब्बे पन एमस्मी रुक्ख मूले मनुस्सा निवासं कप्पेत्वा आंबफलानी ती संज्ञाय इमानी 20 फलानी खादित्वा जीवितखयं पापुनंती. म्हणजे पूर्वी जे वाटसरू इथे यायचे आणि त्या झाडाच्या मुळाशी विश्रांती करायला बसायचे, तर त्यांना वाटत, अरे वा, ही आंब्याची फळं आहेत, मस्त. आणि मग ते आंब्याची फळं खाऊन, आंब्याची फळं नसतात, ती काय फळं असतात, विषारी फळं असतात. मग ती विषारी फळं खाऊन मृत्यू पावतात. मग ते मरून पडतात तिथे. ते मरून पडल्यानंतर पुन्हा दिवसे गामवासीनो निखमित्वा. पुन्हा दिवसे म्हणजे दुसऱ्या दिवशी हे जे गामवासीनो म्हणजे गावकरी, निखमित्वा मतमनुष्य दिसवा. हे मेलेली मनुष्य बघून काय बरं वाटतं, त्यांच्या मनामध्ये दुष्चरित असतात गावकरी. त्यांना पाहून पादे गणित्वा, त्यांच्या पायांना पकडून पटिच्छन्न ठाणे छडेत्वा, म्हणजे एका गुहेमध्ये नेऊन टाकतात. सकटेही संधी एव सब्बंग तेसंग संतकं गहेत्वा गच्छन्ती. आणि मग त्यांच्या ज्या गाड्या आणि जे सगळं सामान आहे ते घेऊन निघून जायचे, असे ते लुटारू गावकरी होते. मग आता हे अशा प्रकारे दरवेळेला होत असायचं.
आता हा दिवस उगवला, सकाळ झाली, तर त्यावेळेला पण त्यांना असं वाटलं की आता काय होईल, लोक मरून पडलेले असणार, आता आपल्या सगळं सामान घ्यायचं आहे, सगळं लुटायचं आहे, अशा उद्देशाने ते तंग दिवसंपी अरुण उगम काले एव मह्यं बलिबद्धो भविष्यति मह्यं सकटं मह्यं भंडन्ति वेगेन तं रुखं मूलं गत्वा. म्हणजे अशा प्रकारे ह्याच्या जवळ जातात, परंतु त्यांची होते निराशा. आता हे जे गावकरी आहेत, हे गावकरी कसे आहेत, तर दुष्चरित्र आहेत, लोभचरित आहेत, दोषचरित आहेत, मोहचरित आहेत. लोभचरित अशा अर्थाने की त्यांना माहित होतं की हे झाड इथे आहे आणि त्या झाडाचा फायदा करून घेण्यासाठी माणसं मेली तर मरू दे, पण आपल्याला तर त्या मेलेल्या माणसांचं सामान मिळत आहे, ह्या अर्थाने स्वतःच्या लोभासाठी ते त्या माणसांना मरू द्यायचे आणि ते सगळं सामान घेऊन जायचे. आणि त्यांना ते लोभ चरित आहेत, दोषचरित आहेत, मोहचरित आहेत, कारण की त्यांना धम्म माहित नाही. जर त्यांना धम्म माहित असता तर त्यांनी हे झाड त्या गावाच्या वेशीवरती ठेवलंच नसतं, परंतु त्यांना धम्म माहित नव्हता, म्हणून लोकांचं अकल्याण करत त्यांनी त्या झाडाचा फायदा स्वतःच्या लाभासाठी, सुखासाठी करून घेत होते. त्याशिवाय आपल्याला असं पण दिसतं की वातावरणाचा सुद्धा, म्हणजे त्या वातावरणात, त्या निसर्गाने तिथे ते विषारी झाड ठेवलेलं आहे, तर त्या विषारी झाडाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला, तर त्यांचं जे कम्म आहे त्या विषारी झाडामुळे अकुशल कम्म झालं. म्हणजेच त्यांना ह्या अकुशल कम्माचं हे फळ, विषारी फळ इतके दिवस ते घेत आहेत, कारण त्यांना बुद्धांचा धम्म माहित नाही. तर आताही ते काय करायला लागले, इथे दुसऱ्या दिवशी आले ते, आणि आता आपल्याला सामान मिळणार. मह्यं बलिबद्धो भविष्यति मह्यं सकटं मह्यं भंडन्ति, मला बैल, मला गाडी, मला सामान, असं धावतच त्या झाडाच्या मुळाशी आले. गंतवा जाऊन मनुष्य निरोगे दिसवा, आणि त्या निरोगी मनुष्यांना पाहून कथं तुम्हे इमं वृक्षं न अयं अंबरुखोती जानाताति पुच्छिसु. हा जो वृक्ष आहे, हा आंबा वृक्ष, आंब्याचं झाड नाहीये, हे तुम्ही कसं बरं ओळखलं. तेव्हा ते जे लोक होते बोधिसत्वांसोबत आलेले, ते लोक म्हणतात, ते मयं न जानाम सत्तवाह जेट्टको नो जानातीति आहिंसू. म्हणजे हे आम्हाला माहित नाहीये, आमचा जो सारथी वाहक आहे, ज्येष्ठ माणूस आहे, म्होरक्या आहे, त्याला हे माहित आहे. मनुष्य बोधिसत्तं पुच्छिंसू, मनुष्य त्या बोधिसत्वांना विचारतात, पंडित किंती कत्वा त्वं इमस्य रुखस्य अनंब रुख भावं अय्यासीति. मग ते जे गावकरी आहेत ते बोधिसत्वांना विचारतात की पंडिता, तू कसं काय जाणलं की हा जो वृक्ष आहे, हे जे झाड आहे ते आंब्याचं झाड नाही. तेव्हा बोधिसत्व त्यांना ह्या गाथेमधून सांगतात की न अयं वृक्षो दुरारुहो न पिगामतो आरका आकाराने न जानामी नायं साधुफलो दमोती. बोधिसत्व विषारी झाड कसे ओळखतात, तर त्यांच्या जवळ योग्य व अयोग्य जाणण्याची प्रज्ञा होती, कुशल अकुशल जाणण्याची प्रज्ञा होती. प्रज्ञा प्रत्यक्ष ज्ञान अनुभव, तो अनुभव होता, आणि त्या प्रत्यक्ष अनुभवाने त्यांनी जाणलं. या गाथेमध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतात, दोन कारण दिसतात. ना अयं वृक्षो दुरारुहो, म्हणजे चढण्यास, आरुहो वृक्ष झाड,
आरोह करण्यासाठी, चढण्यासाठी कठीण नाही म्हणून, म्हणजेच चढण्यासाठी कसा आहे हा झाड, सोपं आहे. नपी गाव तो आरका, म्हणजे गाव सुद्धा दूर नाही, म्हणजे गावाजवळच आहे. असं असताना, हे झाड असं असताना चढण्यासाठी कठीण नाही, गावाच्या जवळ आहे, गावापासून दूर नाही, असं असताना हे एवढं फळांनी कसं भरलेलं झाड? या दोन्ही कारणांनी मी ओळखलं की हे झाड चांगल्या फळाचं लक्षण नाही. जर हे चांगल्या फळाचे लक्षण असते तर जाणारे इथून येणारे जाणारे भरपूर असतात, त्यामुळे या झाडावर एकही फळ राहिलं नसतं. अशा प्रकारे स्वतःच्या प्रज्ञेच्या तलवारीने हे छेदून भेदून जाणलं बोधिसत्वांनी की हे झाड आंबफळ नाही. हेच याच्यामध्ये दिलेलं आहे या विश्लेषणामध्ये. सचेय अयं मधुर फलो अंबरुको अभविष्य. जर हा आम्रवृक्ष मधुर फळांचा असता, एवं सुखारुळे अविदुरे, चढण्यासाठी सोपा आहे, या गावाजवळून जवळ आहे, एतस्मी एकंपी फल न तिट्टेय, तर मग ह्या झाडावर एकही फळ राहिलं नसतं, कारण येणारे जाणाऱ्यांनी ती सगळी फळं खाऊन टाकली असती. एवं अहं अत्तनो ज्ञानेन परिचिंदित्वा इमस्स विसरुख भावं अय्यासिंती. अशा प्रकारे स्वतःच्या प्रज्ञेच्या तलवारीने हा विषवृक्ष जाणला आणि जे कोणी समोर होते, गावकरी होते, इतर लोक होते, त्यांच्यासोबत आलेले लोक होते, त्या सर्वांना धम्मदेशनात जाऊन सुगतीला गेले. अशा प्रकारची ही जातक इथे सांगितल्यानंतर शास्ता म्हणतात, सत्थापि एवं भिक्खवे पुब्बे पंडितापि फलकुशला आहे सुंती इमं धम्मदेशनं आहरित्वा अनुसंधिं घटेत्वा जातकं संमोधानेसी. मग ह्या जातकाचं संबोधन सांगितलं आहे की तदा परिसा, म्हणजे सार्थवाह बरोबर बोधिसत्वांसोबत जी कोणी परिषद होती ती कोण होती? जे लोक होते सार्थवाह बरोबर आलेले ते कोण होते की बुद्ध परिषद, म्हणजे बुद्धांसोबत आता असलेले जे आहेत ते सर्व लोक त्यावेळेला त्यांच्या सोबत होते. आणि सत्यवाहो पण अहमेव अहोसेती, आणि सारथी मात्र मीच होतो. अशा प्रकारे ही कथा इथे सांगितलेली आहे. या दोन्ही कथांमधून आपल्याला काय बघायला मिळतं? तर पुण्यपाती जातक असो, फळ जातक आहे, तर दोन्ही जातकांमध्ये चोर लुटेरे आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्यांच्यापासून कसं सावधान राहिलं पाहिजे याविषयी या दोन्ही कथा आपल्याला सांगतात. त्याचबरोबर बोधिसत्वांची पय्या पारमी दिसते आणि करुणा पण दिसते. अशा प्रकारे या दोन्ही कथांचं इथे संपून मी इथेच थांबते आणि सर्वांनी माझं मी जे मार्गदर्शन केलं ते शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. साधू साधू साधू. साधू साधू मॅडम, खूप सुंदररित्या तुम्ही साधू साधू. दोन्ही कथा समजावून सांगितल्या. पुन्हा असं वाटलं की पुन्हा दृश्य समोर येत होते प्रत्येक कथेमधले, दोन्ही कथेमधले. खूप सुंदर आणि गोड आवाजात तुम्ही आम्हाला दोन्ही जातक सांगितलेले. आणि आजच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे की आधीचं कसं लुटारू आहेत ना, आताही लोक कशी आहेत आपल्या आजूबाजूला, त्याचं पण आपल्याला दिसून येते. तर व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी आदरणीय संजय गायधनी सर यांना विनंती करते की आजच्या व्याख्यानाला अनुषंगाने काही ऍड करायचं असेल तर त्यांनी नक्कीच ऍड करावं. हो ताई. हो, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान सांगितलं आहे आजची कथा, दोन्ही कथा, आणि प्रसंगावाईज पण व्यवस्थित
केलेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपण ह्या कथा कशा आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो. मला तर खूप छान वाटलं तुम्ही ज्या प्रकारे पाली कोटेशन सोबत सोबत ट्रान्सलेशन करून जी कथा व्यवस्थित समजावून सांगितली आहे, मला खूप छान वाटली. त्यामध्ये अजून काही नवीन इनपुट टाकायची मला तर काही अशी आवश्यकता वाटत नाहीये. खूप व्यवस्थित सांगितलंय आणि खूप खूप आभार. धम्मसाकरच्या टीम तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. छान झालं. काही त्याच्यामध्ये पॉइंट्स ऍड केले तर चांगलं होईल ह्या कथेशी रिलेटेड. तुम्ही तर सगळं कव्हर केलं आहे मॅडम. मला तर काही वाटत नाही असं नवीन काही ऍड करणार लाईक. पण मॅम मला नाही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं हा. की जी माळीची जी कथा होती हा, हा, त्या हा. कथेमध्ये वाचताना असं वाटलं होतं मला की जो माळी आहे तो या प्रेझेंट लाईफ मधला बोधिसत्व राहू शकतो असं मला त्यावेळेस वाटलं होतं कथा वाचताना. कारण त्यांचं भगवान बुद्धांनी जेव्हा सांगितलं की हो एकेकाळी मी पण असाच होतो आणि मी बोधिसत्व होतो त्यावेळेस, तर या सेंटेन्सवर मला असं वाटलं होतं की माळी सुद्धा बोधिसत्व होऊ शकतो. पण जेव्हा मी पहिली कथा पण नंतर वाचली तेव्हा मला असं कळलं की अनाथपिंड स्वतः पण नव्हता ना मग. बरोबर. आणि सेम सेम सेंटेन्स बुद्धांनी पण त्यावेळेस असं म्हटलं की त्यावेळेस मी पण असाच होतो. तर मग दोन्ही कथेमध्ये साम्य होत नव्हतं म्हणून मी म्हटलं की नाही हा पॉइंट नसेल तिथे. तर मला त्यावेळेस असं कळलं. तर हा वेगळा होता आणि ते बोधिसत्व होते असं. कारण ही पशुपन्न कथा होती ना. आताचा होता तो माळी आणि बोधिसत्व तर त्यावेळेला फळ म्हणजे ती सार्थवाह होते. असं एवढंच. छान आहे. आजच्या पण युगामध्ये आपण असे लोभ दोष मोह पाहता यायला पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. फक्त इथे माळीचं उदाहरण दिलेलं आहे की आपण एखाद्या वृक्षाला पाहताना किंवा एखाद्या फळाला एक जो वाईज असतो ना, एखादी गोष्ट आपल्याला दिसते पण ही योग्य आहे की नाही आहे, त्यामागचं काही कारण आहे की नाही आहे, ही अचानक अशी आपल्याला प्राप्त कशी झालेली आहे. लोभापायी आपण त्याला एक लवकर एक्सेप्ट करतो पण तसं करायला नाही पाहिजे. आपण बघायला पाहिजे की त्यामागे काही कुणाचा काय उद्देश आहे का. तर एवढंच या कथेतून मला असं वाटते की हा बोध घ्यायला पाहिजे. हो बरोबर बरोबर. ते तुम्ही तर क्लिअर केलंच आहे ते. हो ती फळं झाडावर ठेवून गावकऱ्यांनी. हो म्हणजे खास करून आपण जे मार्केटमध्ये सेल वगैरे पाहतो ना. हो ना. तो ऍडव्हर्टाईज पण पाहतो सगळ्याची. तोच एक प्रकार आहे. तोच खूप छान प्रकार. मॅडम, खूप छान. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान सांगितलं. तसं पूर्ण कव्हर केलंच होतं मॅडमनी आणि त्यात तुम्ही अजून थोडं ऍड केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. नलिनी मॅडमचे आपण सर्व ज्या सुंदर सुंदर पीपीटी पाहत असतो त्यांच्यामुळेच. तसेच मी धन्यवाद देते USA मधनं वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. धन्यवाद सर्व धम्मसाकरच्या टीमचे, ज्याच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहतात. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. म्हणून मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति
यो चाप्पमी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मन्नपमज्जति नथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. थँक्यू.